हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आहे सोमवार, सगळ्यांना हर हर महादेव. आणि आता मुलांना शाळेत वगैरे सोडून आलेले आहे. आता मी आले आहे माझ्या शिलाईच्या रूममध्ये. तर आज दिवसभरात मला काय काय शिवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर मी काल एक शॉर्ट्समध्ये व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे 2 ड्रेस दाखवले होते जे की मी स्टिचिंग केलेले होते. तर हा एकच ड्रेस होता, पण कस्टमरला पॅन्टच्या कपड्याचा सुद्धा ड्रेसेस शिवायचा होता. तर त्यानुसार मी हे दोन्ही ड्रेस स्टिचिंग केलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच कस्टमरचे अजून 2 ड्रेस आहेत आपल्याकडे फिटिंगला आलेले आहेत आणि हे 2 ड्रेस शिवायचे होते. तर ते ड्रेस कंप्लीट झालेत, पण आता मला ना फिटिंग करायची आहे ड्रेसला, कारण आज संध्याकाळी 4-5 वाजता हे दोन्ही ड्रेस मला द्यायचे आहेत. आणि आज आहे तर मला ह्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे. कस्टमरचा ब्लाऊज आलेला आहे इथं आषाढी वारीसाठी त्यांनी साडी घेतलेली आहे ना, त्याच्यासाठी हा शिवायचा आहे. तर या ब्लाऊजची जर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग हवी असेल, हा ब्लाऊज आहे 32 साईजचा, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला ह्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की पोस्ट करेन. तर आता मी ड्रेसला फिटिंग करून घेते. तर इथे बघा, हे 2 ड्रेस आहेत ते जे माझ्याकडे फिटिंगसाठी आलेले होते, त्याच कस्टमरचे आहेत हे दोन्ही पण ड्रेस. दोन्हीही रेडीमेड ड्रेस होते. तर यातला एक आहे तो अनारकली टाईपमध्ये आहे. तर कस्टमरला असं कमरेमध्ये ना जास्त लूज वाटत होता, त्याच्यासाठी त्यांनी कमरेमध्ये थोडंसं टाईट करायचा होता. कारण अगोदर त्याला फिटिंग केलेली होती, पण खाली खूप घेर असल्यामुळे त्यांना थोडासा लूज वाटत होता, मग त्याला फिटिंग करायची होती. त्याच्यानंतर इथे बघा, हा जो ब्लाऊज आहे तो मी स्टिच केलेला आहे. हाताला सुंदर अशी पफ स्लीव्ज शिवलेली आहे. आणि याचा पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर अपलोड आहे. अगदी डिटेलमध्ये याचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. काय पट्टी कशी लावायची किंवा पाठीमागचा पुढचा भाग कसा स्टिच करायचा, कोटरीचा पुढचा गळा गोल येण्यासाठी आपण कशाप्रकारे पट्टी जोडायची, ते पूर्ण डिटेलमध्ये याचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत. तुम्ही चेक केलं नसेल तर नक्की चेक करा. आणि पफ स्लीवचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर पूर्ण या ब्लाऊजचा डिटेल व्हिडिओ आहे चॅनलवर. तर इथे बघा, एका ड्रेसला मी इथं फिटिंग करून घेत होते. जास्त फिटिंग करायची गरज नव्हती, दोन्ही साईडला फक्त 1-1 इंच एवढीच फिटिंग करायची होती. तर पूर्ण फिटिंग करत असताना थोडीशी शिलाई बाकी राहिली होती की लगेच बॉबिनचा धागा संपलामध्येच. तुमच्याकडून पण असंच होतं का? बऱ्याच वेळाच आपली एकदम थोडीशी शिलाई शिल्लक राहिलेली असते आणि बॉबिनचा धागा संपतो, नंतर परत आपल्याला मॅचिंग धागा भरायचा कंटाळा येतो. पण मी थोडीशी शिलाई राहिली होती म्हणून दुसरा धागा होता ब्लॅक कलरचा, त्यानेच मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आणि जो दुसरा ड्रेस होता त्याला देखील मी मॅचिंग धागा भरून नंतर मग पुन्हा त्याला शिलाई मारून घेतली. तरी ते माझे दोन्ही ड्रेस फिटिंग करून झालेले आहेत. तर बघू, आता हे जे ड्रेस आहे ते व्यवस्थित पॅक करून ठेवून देते, कारण संध्याकाळी आज ते घ्यायला येणार होते. तर हे सगळं व्यवस्थित त्यांचं पॅक केलं, ठेवून दिलं. आणि आज जो मला ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ बनवायचा होता तो मी त्या व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी इथे मी तयारी केली होती. पण ह्याचा व्हिडिओ नाही शूट केला. तर काल मी दुपारी ह्या ब्लाऊजचं लाईव्ह घेतलं होतं. तर लाईव्हमध्ये तुम्हाला या पूर्ण ब्लाऊजची अगदी सविस्तर कटिंग दाखवलेली आहे. आणि आज मी याचा स्टिचिंगचा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही जर ते लाईव्ह बघितलं नसेल तर नक्की बघा, कारण खूप डिटेलमध्ये अगदी छोटे छोटे टिप्स आहेत. मी तुम्हाला 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कटिंग करायचा, डीप नेक असल्यावर आपल्याला शोल्डर मायनस कसे करायचे ते पूर्ण सविस्तर सांगितलेलं आहे. फुल स्लीव्ज, पफ स्लीव्ज आहेत. तर खूप छान पद्धतीने मी त्यात तुम्हाला सर्व डिटेल्सात कटिंग सांगितलेली आहे. नक्की चेक करा. तर चला, भेटूया आता असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि लाईव्ह बघा म्हणजे तुम्हाला त्याची कटिंग समजेल. आणि उद्याच्याला तुम्हाला ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ भेटेल, तोही अगदी डिटेलमध्ये असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन आणि शिलाईशी रिलेटेड हेल्पफुल टिप आपल्या सोनालीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटत असतात. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.